जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोलीहून. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आज प्रचार सभेदरम्यान गडचिरोली येथे आले होते. त्यांनी गडचिरोली जिल्ह्याला गेटवे ऑफ साऊथ इंडिया बनवणार असा आशावाद व्यक्त केला आहे. आता आपण थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना ऐकूया. मान्यता मिळते. आमदार साहेबांनी सांगितलं खरं आहे. आता गडचिरोलीत ट्रॅफिक वाढलेला आहे, ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था करावी लागणार आहे. पण त्याच वेळी गडचिरोलीला एक आउटर रिंग रोड करण्याची आवश्यकता आहे. येत्या काळामध्ये आम्ही गडचिरोलीमध्ये आउटर रिंग रोड करू, जेणेकरून 700 जास्त ट्रॅफिक आउटर रिंग रोडवर जाईल आणि त्यामुळे गडचिरोलीमध्ये आज जी काही वाहनांची आवक आहे ती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे की या गडचिरोलीला गेटवे ऑफ साऊथ इंडिया करायचं आहे. गेटवे ऑफ साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारताचं प्रवेशद्वार हे गडचिरोलीला आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या गडचिरोलीमध्ये एक एअरपोर्ट देखील आम्ही करणार आहोत. त्याची सगळी तयारी झाली आहे. मी तुम्हाला सांगतो पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या एअरपोर्टच्या निर्मितीला देखील आम्ही सुरुवात करून टाकू, हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. आज 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या गडचिरोलीमध्ये येते. एकेकाळी त्या झारखंडमध्ये टाटानगर तयार झालं. टाटानगरने पूर्ण झारखंडचं चित्र त्या ठिकाणी बदललं. आता टाटानगरपेक्षा देखील मोठी गुंतवणूक ही आमच्या गडचिरोलीमध्ये येते आहे. हे गडचिरोली आधुनिक गडचिरोली आम्ही बनवतोय. पण ही गुंतवणूक येत असताना 2 तत्व मी सांगितली. पहिलं तत्व, गुंतवणूक तर आणू, पण जल, जमीन आणि जंगल या गडचिरोलीचं जे आहे त्याचं संवर्धन करून या ठिकाणी आम्ही गुंतवणूक आणू, हे पहिलं तत्व. आणि दुसरं तत्व, या ठिकाणी जो रोजगार तयार होईल त्याच्यावर पहिला अधिकार हा भूमिपुत्रांचा असेल, या गडचिरोली जिल्ह्यातल्या आमच्या तरुणांचा असेल. या 2 तत्वांवर आपण सगळ्यांना मान्यता दिली. आजही आपण बघू शकता लॉयड सारख्या ठिकाणी आमचे हजारो पोरं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि पुढेही ते लागणार आहेत. गडचिरोलीला सर्वात जास्त वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाने रेकॉर्ड आहे. आणि कदाचित यापूर्वीचे सगळे मुख्यमंत्री म्हणून जेवढ्या वेळा आले तेवढ्या वेळा मी एकटा या गडचिरोलीमध्ये आलेलो आहे. कारण या गडचिरोलीवर माझं विशेष प्रेम आहे. आपल्याला कल्पना आहे, मी नेहमी सांगतो, गडचिरोलीला अनेक वर्षापर्यंत महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून आपण हिणवलं. मंत्रालयामध्ये एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर त्याला सांगितलं जायचं, थांब तुला गडचिरोलीला पाठवतो. अशा प्रकारे गडचिरोलीला जाणीवपूर्वक मागास ठेवण्याचं एक षडयंत्र हे या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी केलं. पण मला या गोष्टीचं समाधान आहे की जेव्हापासनं देशात मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं, आमच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर कुठला जिल्हा आला तर तो गडचिरोली जिल्हा आला. या जिल्ह्यातलं एक परिवर्तन आपण या ठिकाणी सुरू केलं. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.